2024 मध्ये काँग्रेसला सत्तेतून बाजूला सारून भाजपनं केंद्रात बहुमतात सरकार स्थापन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 2024 नंतर सलग 2 लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विजय मिळाला आणि 2024 मध्येही त्यांनी सत्ता कायम राखली। 10 जून रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून सलग 4399 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे। या ऐतिहासिक आकड्यामुळे मोदींनी पंडित जवाहरलाल नेहरूंचाही विक्रम मोडलाय। त्यांच्यावर शुभेच्छांचा आता वर्षाव होतो। मात्र एकूण कार्यकाळ आणि निवडून आलेला कार्यकाळ ह्यात नेमका फरक काय आहे हेच गणित या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पूर्ण कार्यकाळ हा जनतेद्वारे थेट निवडून आलेल्या सरकारचा आहे। 10 जून रोजी त्यांचे 4399 दिवस पूर्ण होत असल्याने ते लोकशाही मार्गाने निवडून आलेले सर्वाधिक काळ राहिलेले पंतप्रधान ठरले आहेत। तेच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यानंतर जवळपास 17 वर्ष देशाचं नेतृत्व केलं। परंतु 15 ऑगस्ट 1947 ते पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत ते देशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख होते। 13 मे 1952 रोजी पहिल्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी रीतसर आणि घटनात्मक प्रक्रियेनुसार निवडून आलेले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली। त्यानंतर 27 मे 1964 रोजी त्यांच्या निधनापर्यंत त्यांचा निवडून आलेला जो कार्यकाळ आहे तो 4398 दिवस इतका होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024, 2019 आणि त्यानंतर 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सलग विजय मिळवून दिला। सलग 3 वेळा जनतेचा कौल मिळवून पंतप्रधान होणारे नेहरू यांच्यानंतर ते दुसरेच नेते आहेत। पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964 या काळात एकूण 6130 दिवस भारताचं पंतप्रधान पद भूषवलं। 1947 ते 1952 या काळात नेहरू भारतीय मतदानाद्वारे निवडून दिलेले पंतप्रधान नव्हते, कारण देशात पहिली सार्वत्रिक निवडणूकच 1951 ते 1952 मध्ये झाली होती। 17 एप्रिल 1952 रोजी पहिल्या लोकसभेच्या स्थापनेनंतर नेहरू यांनी निवडून आलेले पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला। यानुसार निवडून आलेले पंतप्रधान म्हणून नेहरूंचा कार्यकाळ हा 4423 दिवस इतका होता। एकूण पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाचा जर विचार केला तर पंडित नेहरू अद्यापही 6130 दिवसांसह पहिल्या क्रमांकावर आहेत। परंतु केवळ निवडून आलेल्या कार्यकाळाचा हिशोब केल्यास नरेंद्र मोदी आता भारताच्या इतिहासात पहिल्या क्रमांकावर विराजमान झाले आहेत। तर हे होतं संपूर्ण पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाचं गणित। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांपैकी तुम्हाला सर्वाधिक पटलेला निर्णय कोणता आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।